नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आजसुद्धा मी नेहमीप्रमाणे साधी, सरळ, सोपी आणि तितकीच पौष्टिक अशी रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे भोपळ्याच्या पानांची भाजी. ती पण नुसती भोपळ्याच्या पानांची भाजी नव्हे, तर त्यामध्ये मी इतरही भाज्या घालणार आहे आणि अशी ही चविष्ट भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. भोपळ्याच्या पानांची भाजी करण्यासाठी इथे मी 25 ते 30 भोपळ्याची कोवळी अशी पाने घेतली आहेत आणि त्याचे असे दाखवल्याप्रमाणे दोर काढायचे आहेत, म्हणजे भाजी जास्त चरचरीत होणार नाही. अशी मी आता सर्व भाजी निवडून घेणार आहे आणि स्वच्छ धुवूनसुद्धा घेणार आहे. आणि त्यामध्ये मिक्स करण्यासाठी आता इथे काही भाज्या घेतल्या आहेत. या भाज्यांमध्ये पाव पडवळ, अर्धा दोडका, 2 भेंडी घेतली आहेत आणि काही घेवड्याच्या शेंगासुद्धा घेतल्या आहेत 10 ते 12. आता इथे मी दोडक्याच्या शिरा काढून घेणार आहे पिलरच्या साहाय्याने. जेवढे पौष्टिक गुणधर्म भोपळ्यामध्ये असतात, तेवढेच पौष्टिक गुणधर्म भोपळ्याच्या पानांमध्ये सुद्धा असतात. त्यामुळे ही भाजी खूपच पौष्टिक अशी होणार आहे. आता इथे मी भोपळ्याची पाने स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतली आहेत. रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप टिप आणि ट्रिकसह सांगितली आहे. त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. आणि जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. आता इथे पहा, सर्व भाज्या मी चिरून घेतल्या आहेत बारीक. स्वच्छ धुवून आधी त्या मग चिरून घेतल्या आहेत. आणि हे पडवळ आहे, त्याला मी थोडेसे मीठ लावले होते, पाव चमचा, आणि स्वच्छ धुवून घेतले होते. त्यामुळे पडवळाचा उग्रपणा थोडा कमी होतो. या भाजीमध्ये घालायला भेंडी मी 2च घेतल्या आहेत. भेंडी जास्त घ्यायची नाही, नाहीतर भाजी बुळबुळीत होऊ शकते. आणि 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत. आणि इथे घेवडा पण आता निवडून घेतला आहे मी. आणि दोडक्याच्या पण बारीक बारीक अशा फोडी करून घेतल्या आहेत. या सर्व भाज्या घातल्यामुळे भाजीची पौष्टिकता तर वाढतेच, पण भाजी चवीलासुद्धा तितकीच सुंदर होते. आता आपण भाजी करायला घेऊया. त्यासाठी इथे कढईत मी 2 मोठे चमचे तेल घातले आहे आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत. लसणीच्या पाकळ्या थोड्या अशा परतल्या, अशा गुलाबी रंगावर झाल्या की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे आणि छान असे परतून घ्यायचे आहे. कांदा थोडा परतला गेला की त्यामध्ये 2 ते 3 ओल्या मिरच्या घालायच्या आहेत. तुम्ही सुक्या मिरच्यासुद्धा घालू शकता. या इथे आता मी ओल्याच मिरच्या घेतल्या आहेत, पण त्या रंगाने लाल झाल्या आहेत, त्यामुळे त्या तुम्हाला सुक्या वाटत असतील, पण तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्या तरी चालतील. आणि त्यामध्ये एक एक करून सर्व भाज्या घालायच्या आहेत. प्रथम मी त्यामध्ये भेंडी घातली आहे आणि थोडी परतून घेतली आहे. आणि मग त्यामध्ये दोडक्याच्या फोडी घातल्या आहेत, त्याही थोडा वेळ परतून घ्यायच्या आहेत. दोडक्याच्या फोडी थोड्या मऊ झाल्या की त्यामध्ये इतरही भाज्या घालायच्या आहेत. इथे आता मी चिरलेला घेवडा घातला आहे आणि मग लगेचच त्यामध्ये पडवळसुद्धा घालायचे आहे आणि छान असे परतून घ्यायचे आहे. हे सर्व करत असताना गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा आहे. 1 मिनिटभर परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचे आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातले आहे आणि आता हे मीठ सर्व भाज्यांना लागेपर्यंत परतून घेतले आहे, छान असे एकसारखे, म्हणजे भाज्यांना मीठ सगळीकडे लागले जाईल. आता इथे मी भाज्या 2 ते 3 मिनिटे परतून घेतल्या आहेत आणि त्यावर आता छान झाकण ठेवायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटे पुन्हा वाफ यायला ठेवायचे आहे. हे पहा, 2 ते 3 मिनिटे झाली आहेत. भाज्यांना छान अशी वाफ आली आहे आणि भाज्या आता थोड्या शिजल्या देखील आहेत. आता त्यामध्ये मी बारीक चिरलेली भोपळ्याची पाने घातली आहेत आणि आता छान अशी परतून घेणार आहेत. आपण ज्या सर्व भाज्या घातल्या आहेत त्यामध्ये भरपूर असे फायबर आहे आणि लोहसुद्धा आहे, त्यामुळे भाजी किती पौष्टिक आहे हे तुम्ही जाणू शकता. आणि हिरव्या पालेभाज्यांमुळे हिमोग्लोबिनसुद्धा वाढते, त्यामुळे ही भाजी अतिशय अशी पौष्टिक आहे. अशी भाजी आपण आठवड्यातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे. आता इथे मी भाजी संपूर्ण छान परतून घेतली आहे आणि त्यावरती झाकण ठेवले आहे आणि झाकणावर थोडे पाणीसुद्धा घातले आहे. झाकणावरचे पाणी थोडे गरम झाले की त्यातले थोडेसे पाणी भाजीमध्ये घालायचे आहे, म्हणजे भाजी शिजण्यास मदत होते. आणि पुन्हा झाकण लावून 5 मिनटं भाजी लो गॅसवर शिजवून घ्यायची आहे. ही पहा, भाजी आता छान शिजली आहे
अगदी मस्त त्याला वाफ आली आहे आणि कलर पण एकदम सुंदर आला आहे. या सर्व भाज्यांची चव एकाच भाजीमध्ये उतरली आहे, त्यामुळे ती तितकीच चविष्ट झाली आहे. आता त्यामध्ये मी ओले खोबरे घातले आहे पाववाटी, किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही खोबरे घालू शकता. आणि यामध्ये खोबरे जरी नाही घातले तरी ती भाजी तेवढीच चविष्ट होणार आहे. आता इथे भाजी छान तयार झाली आहे. आता मी ती सर्व करत आहे. अशी भाजी तुम्हीसुद्धा करून बघा आणि रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.